आपण ऑगस्ट या महिन्यापासून तुमच्या ग्रामपंचायत जो भ्रष्टाचार झाला असं तुमचं म्हणणं आहे, या संदर्भामध्ये चौकशी देखील लावलेली होती, तुम्ही अहवाल आला असं देखील म्हणतात. नक्की काय आहे अहवालामध्ये? अहवालामध्ये असं आहे का, ज्या तारखांच्या ग्रामसभा झाल्या नव्हत्या आम्ही ते बोललेलो, त्याच ग्रामसभा तहकूब म्हणून खोताचीवाडी इथे दाखवल्या गेल्यात भ्रष्टाचार लपवण्यासाठी. इथे कुठेतरी प्रशासन पण या भागाला साथ देते कुठेतरी, कारण 16 ते 20 ग्रामसभा तहकूब दाखवल्यात एका ठिकाणी. फक्त दप्तरी घोडे नाचवायचं काम चालू आहे. हां, यांच्याकडे फक्त दप्तरी आहे का दुसरं काही. आता जे पुरावे यांनी लावलेत, जे तारखांचे जे अजिंठे वगैरे, दप्तर, कोरम रजिस्टर, ते आम्ही पंचायत समितीकडे मागवले. पंचायत समिती आधी अर्ज टाकलेले कालच, तर त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर माहिती अधिकार ते 30 दिवस लावतात तसं नियमानुसार, 30 दिवसाच्या आत. पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. बघू, प्रशासनाचा साथ नसेल तर प्रशासन लवकर दे. जर का भ्रष्टाचार लपवल्याला भ्रष्टाचार साथ असेल तर प्रशासन आम्हाला कागदपत्राला पण अडथळे करून दिवस लांबवल का दिसते. आधीच दिवस लांबवले. 3-4 वेळा चौकशी समिती झाली, 3 वेळा चौकशी झाली नाही. 4थ्या तारखेला चौकशी झाली. अधिकारी वेळेवर हजर नव्हते, इथले अधिकारी नव्हते, ग्रामपंचायतले अधिकारी वेळेवर हजर नव्हते. खूप तारीख झाली तरी आम्ही हा पाठपुरावा भ्रष्टाचाराचा उघड करण्यासाठी आणला, तरी ते लपवलं आहे. कारण एवढ्या तारखा लावल्यात त्यांनी की तहकूब सगळ्यात सारखं तहकूब लावले. 16 ते 20 तारखा एका ठिकाणी तहकूब लावायचं. आता यांचे लोकेशन हिस्ट्री निघाली पाहिजे, हे आम्ही पुढं अर्ज करू शिवणना. ह्या त्या दिवशी नेमकं ते होते का त्या ठिकाणी, ते तर ज्या दिवशी ज्या ग्रामसभा झाल्या तेव्हा म्हणजे जो कागदावर तुम्हाला दिलेला आहे त्या दिवशी ग्रामसभा झालेल्या नाहीयेत. हां, नाही झालेले आहेत. त्याच तारखांच्या आम्ही जे अर्जात मी जे 8 ऑगस्टला अर्ज केला का ह्या तारखा तहकूब झाल्यात, मी ते काय करणार आहेत हे मला माहीत होतं आम्हाला का हे तहकूब लावतील. ते 8 तारखेच्या अर्जामध्ये आधीच नमूद केलेले मी का हे पुढे 1 महिन्यानंतर तारखा किती तहकूब करतील हे आधीच मी केलेले. तेव्हा असा विषय, तर हे कुठेतरी भ्रष्टाचार लपवलाच आहे. प्रशासनावर तुमचा काय आरोप आहे? प्रशासनाला साथ देत आहे. चौकशी फोकस झालेली नाही, पद्धतशीर झाली, गोपनीय चौकशी झाली ॲक्च्युली. हां, आम्हाला तर आम्ही त्यांना शोकेस लेटर दिले. जे व्हिडिओ दिलेली ग्रामसभा 8 तारखेला झाली, 8/9/2025ला झाली, तिच्यात सरपंच यांनी कबुली दिली. आम्ही खोटे दप्तर लावले नाही, ग्रामसभा वारंवार घेतल्या नाही, ग्रामसेवकांना सूचना देऊन. नंतर जे अहवाल आला आम्हाला आजच्या दिनांकाचा जो दिला 10/10/2025ला दिला, तर याच्यात दप्तरी ग्रामसभा दिसतात. पण 8/9/2025ला ग्रामसभा झाली. ग्रामसभा तुम्ही म्हणताय इथं ग्रामसभा दाखवलेल्या आहेत, हां, म्हणजे ग्रामसभा झालेल्याच नाही आहेत का? झालं, त्यांनी कबुली दिली. आधी 1 महिन्यापूर्वी 8/9/2025ला ग्रामसभा झाली, त्याच्यात कबुली दिली. ते ग्रामसभा झाल्या नाही. ग्रामसेवकना वारंवार सूचना देऊन आम्ही खोटे दप्तर नाही लावले, ठामपणे दिलं. आता विषय एवढा राहिला आहे का याला चॅलेंज करायला व्हिडिओ चॅलेंज होतो का नाही, का एवढं आहे. आणि याच्यात व्हिडिओसाठी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांचे दोन्ही परिपत्रक आहेत. व्हिडिओ जतन करायचं ग्रामपंचायतनं, हे त्यांना माहीत नसेल. पण माहीत असतं तर त्यांनी एवढ्या ग्रामसभा लावल्या नसत्या का. दोन्ही महाराष्ट्र शासनाचे, केंद्र शासनाचे परिपत्रक निघालेले आहेत आधी, ते सर्व माहिती आहे. आता आम्ही सीओना माहिती देऊ. अजूनही याच्यामध्ये खूप चुकीच्या बाबी आहेत. जे आमच्याकडं डॉक्युमेंट वेगळं, हे डॉक्युमेंट वेगळ्या, तारखा त्यांच्या पोहोचत आमच्याकडं. आता ते आम्ही सविस्तर सांगते नाही, आम्ही डायरेक्ट सीओना कंप्लीट करू तर कळेलच का तारखांचं मिसमॅचिंग कसं. पुढची भूमिका काय? पुढची भूमिका काय, आम्ही सीओ कलेक्टर ऑफिसला देणार आणि एक सर तिथून कोर्टात ते टाकणार. आता ते आम्हाला बोलतात कागदपत्रच पाहिजे ना तुम्हाला. आता कळतील पुढं कागदपत्र देतो, त्याला उत्तर द्यायला प्रशासन पण याला जबाबदार राहील. सर्व अधिकारी ज्याला इथे जेवढे झाले तेवढा जबाबदार राहते या भ्रष्टाचाराला. आणि जेवढे कोरमला सह्या केल्यात आता ते मागवले, किती दिवसात येतात ते आम्हाला कळलं का. प्रशासन लवकर दिलं तर म्हणायचं नाही थोडंफार आत, पण दिसतंय आता या तारखा दिसतात तुम्हाला. आता आम्ही कागद सांगतोय, आता त्यांच्या मते कागद चालतो ना का कागद. व्हिडिओ चॅलेंज होतो का नाही कळेल ना, व्हिडिओ चॅलेंज होतं का नाही. महाराष्ट्राने एक दिवस भ्रष्टाचारने नक्की उघड करणार, तेव्हा तरी गाववाल्यांना कळत. गाववालेच नाही, गाववाले म्हणजे साथ देते नाही आणि वरती याला घाबरतात जरा. इकडून तिकडून धमकी येतात त्यांना, पोरांना वगैरे, माणसांना वगैरे, जाऊ नका काय. कोण धमक्या देतात त्यांना? आता धमके देणारे ते आम्हाला स्पष्ट नाही, फक्त कानावरती आले इकडून म्हणजे भ्रष्टाचाराचे जे तुम्ही चौकशी लावते त्याच्या संदर्भात तुम्हाला पण धमकी आलेल्या आहेत का? आम्हाला धमक्या म्हणजे आमच्याकडे चर्चेला आलेले आहेत जे विषय मिटवण्यासाठी. एवढे जवळजवळ कोण आलं होतं चर्चेला? आता मी ते स्पष्ट जेव्हा बाजू येईल ना तेव्हा त्यांच्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहे. 1 मिनिटाची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. जे माझ्याकडे मिटवायला विषय आलेले ते जे ग्रामसेवक ते डायरेक्ट नाव सांगतो, ग्रामसेवक ते माझ्या ऑफिसला आलेले मिटवायला विषय. जवळजवळ इथून सरगाव म्हणजे मुरबाड या ठिकाणी जवळजवळ 150 किलोमीटरचं अंतर कापत ते माझ्याकडे आलेले. काय म्हटलं येऊन? हां,
आता ते सदर रेकॉर्डिंगमध्ये टोटल व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले हे त्यांना नसेल माहीत, पण मी आता डायरेक्ट सांगतो जे आहे ते सांगतो. ते रेकॉर्डिंग मी वेळेला जेव्हा वरती ते जाईल कधी 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 स्फोट कधी होणार त्याचा? हां आता स्पोर्ट जे कागदपत्र स्पोर्ट करणार ना, यांना कागद लागतात ना, आता कागदपत्रच चालतो. व्हिडिओ चॅलेंज नाही केलं तर पुढं करू ना. हे प्रशासन मग कागद पाहिजे ना. आता हे खोट्या लावल्या कागदाने हे वाचले, फक्त आता वाचले, अजून पुढे आहेत ना विषय. मग काय मांडवली किती म्हणजे पैशांची मग सांग, मांडवली गेली पैसे तुमचं? नाही सांगितलं काही, पण सगळं तिच्यात होतं. बाकी तेवढं सोडून जे विषय मिटवायचं, आर्थिक कुचंबन होईल असे त्याचे शब्द आहेत तिच्यामध्ये. विषय नका करू, मिटवा तुम्ही सगळं, ते सगळं म्हणजे विषय आहेत ना. तुमच्या इकडे येऊन ते सांगत होते विषय मिटून घ्या, हा काय आर्थिक बोलणी करत होते का? आर्थिक बोलणी त्याचाच विषय होता. विषय मिटवायचा म्हणजे तोच विषय होता. तर ती 51 मिनिटाची जेवढी चर्चा झाली आमची ती सगळी मी बाहेर काढणार त्यावेळेस. जर यांचा उघडकीस नसेलच होत, जर प्रशासन दबाव झाला असेल तर ती व्हिडिओ बाहेर काढणार ना. ठीक मग आहे. त्यांना ते चॅलेंज करतात ना, करू ना चॅलेंज. मी तर ओपन चॅलेंज देतो. आता तुम्ही लावा कागदपत्र किती लावायचे खोटं खोटं, आणि ते लावलेत ते आता हे सरकारी कामात जास्त हेराफेरीमध्ये. हां प्रशासन कोणी साथ दिली. ठीक आहे, भेटू आपण लवकरच. हा, ओके, कधी देताय तुम्ही धन्यवाद. स्फोट कधी करताय? आता कोर्ट आता सिओला जाईल, यांच्याकडून ती माहिती येईल, जे अजेंडा वगैरे किती दिवसात येते ते पण पंचायत समिती अवेलेबल माहिती पडेल. आज पण माहिती तिथे तरी दिली नाही माहिती. काल अर्ज दिलाय मी, बघू आता 30 दिवसाची तीन म्हणा 30 दिवसाचा अधिकार राहतो. 30 दिवस लावतात का हे भ्रष्टाचार लपवण्याला प्रशासन अधिकार तिथे लावतात. मेन मुद्दा हा आहे का पंचायत समिती टाकायचा प्रयत्न करते, माहिती अवेलेबल पडते. तुम्ही देखील काय बोलणी कोण करायला आले होते त्याची देखील लपवणी करू लपवणी नका. आता तुम्ही ही देखील माहिती लवकरात आता लवकर सांगा, कळलं ना. हीच अपेक्षा आहे. आता ही जी चौकशी केली त्यांच्याकडे माहिती अवेलेबल आहे, ज्या चौकशी झाली आता अवेलेबल. काल अर्ज दिलाय का नाही दिला मला याच्यासोबत नाही देते बोलली. आता बघू पुढे देणार म्हणतात तुमच्या 30 दिवसाच्या आता सरळ यांचा हात दिसतो याच्यामध्ये भ्रष्टाचार लपवायला. हां धन्यवाद.